सध्या राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नाही, पण येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिका, झेडपी पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका या होऊ शकतात। त्यामुळे आता महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले। माजी नगरसेवकांपासून तर माजी आमदारांनी देखील पक्षप्रवेशांसाठी आता अक्षरशः रांगा लावल्यात। सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष जिल्ह्यांमध्ये आता पक्षाला बळकटी देत आहेत। परंतु भाजपमधील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रवेश मात्र जोरदार चर्चेत आहे। तो प्रवेश म्हणजे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे। कारण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुतारी हाती घेणारे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांची घर वापसी आता होणार होती। परंतु संजय घाटगे यांना प्रवेश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समरजित घाटगेंवरील राग काढला का, असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांचे संबंध कसे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा प्रवेश झालाय। दुसरीकडे संजय घाटगे यांचा पक्षप्रवेश म्हणजे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगेंसाठी मोठा धक्का मानला जातोय। कारण ते भाजपमध्ये पुन्हा येण्यासाठी इच्छुक होते, तसे त्यांचे प्रयत्न देखील सुरू असल्याच्या चर्चा होत्या। पण त्यांच्याशी भाजपचे दरवाजे बंद झाले आहेत, त्याचे कारणही वेगवेगळे आहेत। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांमध्ये विधानसभेपासून ते जिल्हा बँक, साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये संघर्ष आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना झालेल्या कर्ज वाटपावरून मंत्री हसन मुश्रीफ हे अडचणीत आले होते। त्यांच्यावरती ईडीची कारवाई देखील सुरू होती। त्यावेळी समरजित घाटगे हे त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवत होते। त्यांना भाजपकडून ताकद देखील मिळत होती। समरजित घाटगे हे फडणवीस व पक्षांचे गुडबुक मध्ये आले होते। पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते चांगले काम देखील करत होते। परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट हा भाजप बरोबर आला। हसन मुश्रीफ अजितदादांबरोबर गेले, त्यामुळे समरजित घाटगे यांची मोठी अडचण झाली होती। विधानसभेसाठी महायुतीकडून तिकीट मिळणार नाही हे पक्के झाल्यावरच समरजित घाटगे हे शरद पवारांकडे जाणार हे मात्र नक्की झाले। परंतु समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाऊ नये म्हणून फडणवीस यांनी कसोशीने प्रयत्न देखील केले होते। मात्र घाटगे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही फडणवीसांकडून देण्यात आला होता। परंतु त्यानंतर देखील त्यांनी माघार काही घेतली नाही, तर ते तुतारीवरती निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांनी हसन मुश्रीफ यांना तगडी फाईट देखील दिली, पण घाटगे हे 11,000 मतांनी पराभूत झाले। 2019लाही ते अपक्ष लढून पराभूतच झाले होते। हसन मुश्रीफांकडून मदतीची परतफेड। संजय घाटगे हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत। 1998 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरती हसन मुश्रीफांना पराभूत केले होते। परंतु त्यानंतर त्यांनी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। ऐन विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना मदत केली। त्या बदल्यात मुश्रीफांनी संजय घाटगेंना जिल्हा बँकेवरती स्वीकृत संचालक म्हणून संधी देखील दिली आहे। तर संजय घाटगे यांना भाजपमध्ये पाठविण्यास हसन मुश्रीफांचा हात असल्याची देखील एक जोरदार राजकीय चर्चा आहे। समरजित घाटगेंची वाट बिकट। समरजित घाटगे हे सहकार क्षेत्रात आहेत। शाहू सहकारी कारखाना, शाहू दूध शिक्षण संस्था तसेच बँका असे त्यांचे साम्राज्य आहे। ते सांभाळण्यासाठी सरकारची मदत लागते। मंत्र्यांच्या माध्यमातून कामेही करून येतात। सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये त्यांना भवितव्य नाही। महायुतीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी, शिवसेनेतही ते जाऊ शकत नाहीत। त्यामुळे त्यांना आता स्वतंत्रपणे राजकीय लढाईच लढावी लागणार आहे, परंतु तेही आता सोपे राहिलेले नाही। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।